घ्यायच्या गोष्टी होत्या त्या तुम्ही त्यांच्या जी पत्रकार परिषद घेतली त्यातून तुम्ही जाणून घेतलेल्या आहेत. यापेक्षा मला वेगळं त्यांच्यासोबत काही चर्चाही झाली नाही. तीच चर्चा तुम्हाला जे सांगितलं ती चर्चा. तर हिअरिंगच्या दरम्यान कोर्टामध्ये सुद्धा हे होता. माझ्या वतीने तुम्ही आज पहिल्यांदाच हे सगळं युक्तिवाद ऐकलेलं आहे. कसं म्हणजे काय भावना होत्या तुमच्या? पाठीमागं गेलो मी, सगळ्या गोष्टी मला आठवत होत्या की हे इतक्या भयानक वेदना होत होत्या मला तिथं. कारण का जे आरोपी होते त्या आरोपीनं खरंच विचार करायला पाहिजे होता की ही घटना घडताना की त्यांनी ही घटना घडू द्यायला नव्हती पाहिजे. अत्यंत चुकीची घटना ह्यांनी केलेली आहे आणि तिथं माझी बसण्याची मानसिकता नव्हती. मला असं वाटत होतं की आपण तिथून निघून यावं. आणि कोर्टात ज्या काही आज गोष्टी झाल्या त्या आज असं वाटत होतं की आपल्याला ही चार्जशीट फ्रेम होईल, पण ते झाले नाही. आरोपीच्या 1 नंबरच्या आरोपीनं जो अर्ज दिलेला आहे त्या संदर्भात आम्ही परंतु हां की त्यांचा रोलच नाहीये या सगळ्या प्रकरणामध्ये. त्यांना याच्यामधून वगळावा असा अर्ज दिलेला आहे. नाही, त्यांनी कुठलाही अर्ज दिला तरी या घटनेचा तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे. त्याचा घटनेचा तपास चालू आहे. सप्लिमेंटरी चार्जशीट म्हणजे होणार आहे अजून. आणि त्यांना जे वाटेल ते करायला लागले. जे आपले जे वकील साहेब आहेत, सरकारी वकील साहेब निकम साहेब, ते त्याला उत्तर देतील आणि जे न्यायप्रविष्ट जे विषय आहेत सगळे ते त्यांचं काम ते योग्यरित्या करतात. या विषयावर तुमची उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा झाली का? निकम साहेब काय म्हणाले? नाही, जे मी ऐकलं त्यांना जे काही भावना त्यांच्या व्यक्त केल्या किंवा आज जो काही घटनाक्रम झालेला आहे, जी सुनावणी झालेली आहे त्या संदर्भात त्यांनी जे काही तुम्हाला सांगितलं त्या संदर्भातच मी त्यांच्याशी चर्चा केली. आता त्यांचे वकील आहेत, ते जे काही मांडतायत याकडं आपल्याला काय उत्तरं आहेत आपल्याकडं किंवा आपल्याला जे काही मांडणी करायची तेच आपण बघितलं पाहिजे. डिस्चार्ज ॲप्लिकेशन करणं आश्चर्यकारक होतं ना? नाही, ते आता त्याचं उत्तर किंवा त्याचा अभ्यास पूर्ण सगळा निकम साहेबांना आहे. त्याचं उत्तर ते पुढच्या सुनावणीला देतील. पण तुम्हाला वाटतंय कसं त्याबद्दल की मी निर्दोष आहे, मला निर्दोष मुक्त करा अशीच मागणी करणार लगेच? नाही, ते मागणी कशा अर्थानं केली आहे हे खरं तर आपल्याला सांगता नाही येणार. परंतु याच्यावर जे काही योग्य उत्तर आहे किंवा जे काही योग्य पेपर आहे ते त्यांना उत्तर देतील आणि आपण त्याच्याशी त्यावर बोलणं देखील चुकीचं आहे. आरोपीच्या वकिलांनी कागदपत्रे मांडलेले आहेत. फॉरेन्सिक लॅबमधून आलेले पुरावे तपासून पुढील तारखेंना ती कागदपत्रे सुनावणीच्या अगोदर आमचं फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यायची मागणी आहे आणि आम्ही ती देणार आहोत. 6 महिन्यात 7 महिन्यात हे निकाल लागला पाहिजे आणि लवकरच ह्याचं म्हणजे या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. आम्ही CID मार्फत अर्ज देणार आहोत कोर्टाला आणि ते स्वीकार करतील. हां. राहिले कोणाचा?